नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की सध्या आपला लाडका सोहम याचं लग्न ठरत आहे, पण आपल्याला जी मुलगी वाटली होती तिच्याशी लग्न न ठरता हे लग्न अनामिकाबरोबर ठरत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच मनात सोहम आणि काजलची जोडी होती, पण सध्या आता काही कारणास्तव सोहमने अनामिकाला लग्नासाठी होकार दिलेला आपण पाहतो. तर आता मात्र इकडे अनामिकाचं आणि सोहमचं लग्न होण्याची घटिका समीप आलेली असताना अचानक लग्न मंडपामध्ये सोहम आणि काजलचं लग्न लागतं. आता नेमकं असं कसं घडतं आणि काय घडतं हे सगळं पाहणं तर खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. आता बऱ्याच घरातल्यांचे सगळ्यांचेच विरोध आलेले असतात, पण तरीसुद्धा सगळ्यांच्या विरोधात जाऊन शेवटी सोहम आणि काजलचं लग्न पार पडतंच. पण मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की सोहम आणि काजल हे दोघं एकमेकाबरोबर लग्न करायला तयार मुळात होतातच कसे? अशी कोणती मोठी परिस्थिती त्यांच्यासमोर येऊन ठेपते की त्या दोघांना एकमेकाबरोबर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागतो? आता नेमकं काय घडलं असेल, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण त्या अगोदर नेमकं काय घडलं हे पटापट जाणून घ्या. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळत गेलं पाहिजे आणि सर्व व्हिडिओंचा आनंद तुम्हाला असाच छान पद्धतीने घेता आला पाहिजे. तर आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच सोहम आणि अनामिका नाही तर सोहम आणि काजलच्या लग्नाच्या स्टोरीला. तर मित्रांनो, आता आपण असं पाहतो की गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती अनामिका आणि सोहम या दोघांच्याही लग्नाची बोलणी घरच्यांनी केलेली असते. सगळं काही ठरलेलं असतं, पण गुरुजींनी एक मुहूर्त 2 दिवसांवरती आहे आणि एक मुहूर्त महिन्याभरानंतर आहे असं सांगितलेलं असतं. मग आबांनी आता 2 दिवसांवरचा मुहूर्त निवडलेला असतो. आता घरात तयारी करायची कशी या गोष्टीचं सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. तर आबा सगळ्यांना सांगत असतात की तुम्ही काही काळजी करू नका, सगळी तयारी अगदी व्यवस्थित होईल. आणि मग आता लगेचच आबा हे दुसऱ्या दिवशी कलाला सांगत असतात, सुनबाई एक काम करा, आपल्या होणाऱ्या धाकल्या सुनबाईंना आणि त्यांच्या आईवडिलांना आपल्याकडे बोलवून घ्या, थोडी चर्चा करायची आणि त्याबरोबर तुमच्या आईवडिलांना सुद्धा आणि मुख्य म्हणजे काजलला बोलवून घ्या. त्याबरोबर लगेचच आता कला म्हणायला लागते, हो आबा चालेल ना, लगेच कॉल करते मी सगळ्यांना. आणि मग कला आता फोन हातामध्ये घेते. त्याबरोबर पटकन सोहम म्हणतो थांबा. त्याबरोबर मात्र आता सगळेजण सोहमकडे पाहायला लागतात. तर सोहम म्हणतो, म्हणजे मी म्हणत होतो की कला वहिनीचे आई वडील हे आपली फॅमिली आहेत, मग त्यांना फोनवरती गुड न्यूज कशाला द्यायची, त्यांना समोरासमोर सांगूया ना आपण. त्यावर लगेच आबा म्हणतात, वा रे पट्ट्या, आजपर्यंत कधी तुला अशा आयडिया आल्या नाही, पण आज मात्र तुला खूप आयडिया सुचत आहेत. बरं ठीक आहे, मला वाटलं की तू तिच्या वडिलांना बोलू वगैरे नकोस की काय. अरे, लग्न कार्याच्या वेळात घरात माणसं लागतात, एकाला 2, दोनाला 4, कितीही माणसं असली तरी कमीच वाटतं बघ काम करायला. तर दुसरीकडे आता घरात सर्व काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे आणि सगळं छान असताना रोहिणी आणि राहुल हे दोघं गप्प बसतील, आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार नाही असं तर कधी होणार नाही. त्यामुळे आता रोहिणी आणि राहुलने प्लॅन केलेला आहे की लग्नाच्या दिवशी अनामिकाला लग्न मंडपात पोहोचण्याच्या अगोदर आपण गायब करायचं. आता रोहिणी ही राहुलला सांगते की काहीही झालं तरी अनामिकाचं लग्न सोहमबरोबर होता कामा नये. सोहमबरोबर त्या कला खरेच्या 3 नंबर बहिणीचं म्हणजे काजल खरेचं लग्न व्हायला हवं. म्हणजे एकदा की ती काजल आपल्या घरात सून म्हणून आली की मग सरोज वहिनी आणखीन जास्त चिडेल, कारण त्या खरेच्या 3 मुली आपल्याच घरामध्ये येतील आणि मग आपण सरोज वहिनीला आणखीन जास्त भडकवायचं आणि मग सरोज वहिनी आपोआप त्या अद्वैतच्या एखाद्या फाईलमध्ये डिवोर्सचे पेपर टाकून देईल आणि मग
त्या अद्वैतचा आणि कलाचा डिवोर्स होईल, आपल्याला जे हवं होतं ते साध्य करता येईल. त्यावर लगेच राहुल म्हणतो, मम्मा तू काही काळजीच करू नकोस, त्या अनामिकाला लग्न मुहूर्ताच्या काही वेळा आधीच मी किडनॅप करतो, म्हणजे कोणाला काही कळणारही नाही आणि ऐन मुहूर्तावर काही करताही येणार नाही. तर आता कलाने तिच्या घरच्यांना माहेरच्यांना बोलवून घेतलेलं असतं. तर काजलला खरं तर आता चांदेकर मॅन्शनमध्ये जाण्याची अजिबातच इच्छा नसते. ती आईबाबांना सांगूही शकत नसते की तिला जाण्याची इच्छा नाही आहे, पण तरीसुद्धा ती हिम्मत करून आईबाबांना म्हणते की मी नाही येत, तुम्ही लोक जा. खरंच त्याबरोबर लगेच आता आई ही काजलला म्हणायला लागते, काजू हे बघ असं नका करू, तू भी ये आमच्या संगत. अगं तिकडे आम्हाला विचारल्यावर आम्ही काय उत्तर द्यायचं. त्यावर बाबासुद्धा आता काजलला समजावत म्हणतात, हो बाळा बरोबर बोलते तुझी आई, आणि तू जर नाही आलीस तर तिथे सगळ्यांच्याच लक्षात ही गोष्ट येईल. त्यावर पुढे आई म्हणत असते, आणि तसंही तुझी कलाताई कशी आहे तुला माहीत आहे ना, तिच्या डोळ्यातून एक छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा सुटत नाही, मग एवढी मोठी गोष्ट कशी बरं तिच्यापासून लपेल. त्यावर लगेच काजल म्हणायला लागते की ठीक आहे, मग मी यायला तयार आहे. आणि मग आता लगेचच काजल त्याचबरोबर आईबाबा हे चांदेकर मॅन्शनवरती यायला निघालेले असतात. तर दुसरीकडे आबा ही लग्नाची तयारी करून घ्या, लवकर लवकर सगळी कामं करा, आटोप करा, असं सगळं म्हणत असतात. इतक्यात त्या ठिकाणी कलाचे आईबाबा आणि काजल आलेले असतात. मग आबा हे कलाच्या आईवडिलांना आणि काजलला सांगत असतात की लग्न हे घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने करायचं असं ठरवलं आहे. बरीच पाहुणी मंडळीसुद्धा येणार आहे. त्याचबरोबर आता त्या ठिकाणी सोहमसुद्धा आलेला असतो. सोहम हा एकदा चोर नजरेने काजलकडे बघतो, पण तो तिच्याबरोबर काहीच बोलत नाही, तिला इग्नोर करतो आणि तो खूप खुश आहे असं दाखवायला लागतो. काजल विचार करते, हा सोहम एवढा खुश आहे या अनामिकाबरोबर लग्न करण्यासाठी, एवढी आवडते ही याला. त्यानंतर आता मात्र काजलसुद्धा ती खुश आहे किंवा तिला काहीच फरक पडत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आबा लगेचच रजनीला म्हणतात, रजनी देवघरात अनामिका आणि सोहमच्या लग्नाची जी पत्रिका ठेवली आहे ती घेऊन ये. मग रजनी पत्रिका आणून आबांच्या हातात देते. तर आबा ती पत्रिका लगेचच कलाच्या आईवडिलांकडे देत म्हणतात की हे बघा, देवापुढे ठेवण्यासाठी एकच पत्रिका छापून घेतली आहे, पत्रिका छापाव्या वाटाव्या एवढा वेळ सध्या उरलेलाच नाही आहे, त्यामुळे एकच पत्रिका छापली फक्त देवापुढे ठेवण्यासाठी. आता कलाचे आईबाबा पत्रिका बघतात आणि मग काजल ती पत्रिका बघण्यासाठी घेते. त्यावरती मोठ्या अक्षरामध्ये अनामिका सोहम लग्न सोहळा त्याचबरोबर दिनांक लिहिलेली असते. आता ती पत्रिका बघून काजलला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. जवळपास तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, पण तरीसुद्धा ती स्वतःवरती ताबा ठेवते आणि काहीच बोलत नसते. पण आता त्या पत्रिकेवरती तिचा एक अश्रू पडतो आणि त्याचबरोबर तिला अनामिकाच्या नावाऐवजी आपलं स्वतःचं नाव दिसायला लागतं. तिला तिथे सोहम आणि काजल यांचा विवाह सोहळा संपन्न असं लिहिलेलं दिसतं. आणि मग आता बघता बघता काजलच्या डोळ्यासमोर तिचा आणि सोहमचा विवाह सोहळा सुद्धा येतो. आता काजल आणि सोहम दोघंजण सप्तपदी घेत असतात, दोघं खूप खुश असतात. आणि त्यानंतर आता लग्नानंतर पहिल्या दिवशी ते दोघं एकत्र जोड्याने उभे असतात. सगळं काही काजलच्या समोर चित्र उभं असतं. आता आबा हे काजलला म्हणत असतात, काजल काजल, पण काजलचं काही लक्ष नसतं. इतक्यात त्या ठिकाणी सोहम आलेला असतो. आता सोहम हा काजलकडे बघतो तर काजल ही हसत असते. तर आबा म्हणतात, अरे हाक मार की पठ्ठ्या तिला. त्याबरोबर आता मात्र सोहमचा नाईलाज होतो आणि त्याला काजलजवळ बोलायलाच लागतं, पण तो काजलला हाक न मारता तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवतो आणि त्याबरोबर काजल भानावर येते. आता इकडे कला विचार करायला लागते, गुंड्याला नक्की काय झालंय. तिच्या मनात काहीतरी विचार सुरू आहे, आता काय ते मला कळत नाहीये, पण काहीतरी आहे. तर दुसरीकडे आबा हे काजलला विचारतात की कुठे हरवली. त्यावर काजल म्हणते, नाही काही नाही आजोबा, ते मी नाही काही महत्त्वाचं नव्हतं ते. त्याबरोबर आबा म्हणतात, अगं सांग पोरगी, तू पण आम्हाला आमच्या घरच्या पोरींसारखीच आहेस. त्यावर मात्र काजल सांगत असते, ते पत्रिका बघून एक जोक आठवला आपल्याला. मैत्रिणीच्या लग्नात
अशाच सेम पत्रिका होत्या ना, त्यामुळे बस बाकी काही नाही. आणि मग लगेचच आता काजल तिकडे पत्रिका ठेवते आणि मला महत्त्वाचा एक फोन करायचा आहे असं म्हणून तिकडनं निघून जाते. आता सोहमच्या लक्षात हे सगळं येत असतं, पण तरीसुद्धा सोहम दाखवत नसतो. आता दुसऱ्या दिवशी लग्नाची वेळ आलेली असते, सगळी काही तयारी झालेली असते, गुरुजीसुद्धा आलेले असतात, लग्नाचे विधी गुरुजींनी जवळपास सुरूही करायला घेतलेले असतात. आता फक्त नवरी मुलीच्या येण्याचा अवकाश असतो. गुरुजी म्हणतात लवकर नवरी मुलीला घेऊन या, मुहूर्त टळतोय. त्याबरोबर लगेचच आता अनामिका ही ज्या खोलीमध्ये तयार होत बसलेली असते त्या खोलीचा दरवाजा हा बराच वेळापासून बंद असतो. त्यामुळे आबा हे आता कलाला आणि रजनीला सांगतात की जा आणि तुम्ही दोघी अनामिकाला म्हणजेच आपल्या धाकट्या सुनबाईंना घेऊन या. त्याबरोबर लगेचच कला ही आबांना म्हणत असते हो आबा, आणि लगेचच आता रजनी आणि कला ह्या दोघीजणी अनामिकाला आणण्यासाठी खोलीमध्ये आलेल्या असतात. पण आता अनामिका ही खोलीमध्ये नसते. कला ही बाथरूममध्ये चेक करते, बाल्कनीत चेक करते, बाहेर सगळीकडे तपासते घरात, पण अनामिका कुठेच नसते. मग आता ही गोष्ट येऊन लगेचच रजनी आबांना सांगते. आबा म्हणत असतात असं कसं होईल, तुम्ही व्यवस्थित तपासलं नसेल, तुम्ही तपासून घ्या, इथेच जवळपास कुठेतरी असेल ती. पण आता अनामिका ही जवळपास कुठेच नसते, कारण राहुलच्या माणसांनी अनामिकाला किडनॅप करून तिकडनं गायब केलेलं सुद्धा असतं. तर आता इकडे रोहिणी म्हणायला लागते ओ माय गॉड, म्हणजे चांदेकरांच्या घरात हे नेमकं सुरू काय आहे? अद्वैतच्या लग्नात सुद्धा हेच झालं, ऐन लग्न मंडपातून मुहूर्तावर नवरी गायब. आता सोहमच्या लग्नात सुद्धा तसंच, मुहूर्तावर नवरी गायब. एवढी लोकं आली आहेत आपली, एवढं सगळं गोतावळं आहे. आता आपण काय करायचं? आपल्या चांदेकरांची एवढ्या वर्षांची जी काही अब्रू आपण कमवली आहे ती जर लोकांना कळलं की सोहमची बायको लग्न मंडपात नाही आली होणारी, तर मात्र सगळी अब्रू आपण एका क्षणात गमवून टाकू. सगळ्यांना हेच वाटेल की चांदेकरांच्या घराण्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून मुली चांदेकरांच्या मुलांबरोबर लग्न करायला तयार होत नाही. तर आता मात्र अद्वैतसुद्धा विचार करायला लागतो की असं कसं झालं, कशी काय गायब झाली ऐन लग्न मंडपातून अनामिका. मग आता अद्वैत म्हणतो की आपण अनामिकाला शोधून आणूया. त्यावर लगेचच आत्या म्हणते अरे आता ही ती वेळ नाही आहे, आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. त्याबरोबर लगेचच आता इकडे सरोज विचारायला लागते काय मार्ग आहे, तुला सुचतोय का? त्याबरोबर लगेचच रोहिणी म्हणते हो, कलाची धाकटी बहीण काजल, आपण काजलला लग्नाला उभी करूया. त्यावर लगेचच सरोज म्हणते नाही या, अजिबात नाही. त्या भिकारड्यांच्या घरातून ऑलरेडी 2 मुली आणलेल्या आहेत, त्याचा मला पश्चाताप आहेच. आता सोहमच्या बाबतीत मी तसं घडू देणार नाही. तो माझ्या पोटचा मुलगा नसला तरीसुद्धा मला मुलासारखाच आहे. त्याबरोबर आता लगेचच अद्वैतसुद्धा म्हणायला लागतो की हो बरोबर आहे, जे माझ्या बाबतीत घडलं ते माझ्या भावाच्या बाबतीत मी घडू देणार नाही. तर कलासुद्धा म्हणायला लागते की नाही नको, जे ऑलरेडी माझ्याबरोबर घडतंय ते माझ्या धाकट्या बहिणीबरोबर घडायला नको. अजूनही मला माझ्या नवऱ्याबरोबर त्याची बायको आहे मी, हे त्याला पटवून देण्यासाठी भांडत बसावं लागतंय, ते काजलच्या बाबतीत व्हायला नको. त्याबरोबर मात्र इकडे आबा म्हणत असतात की तुम्ही सगळेजण बोलण्यात वेळ वाया घालवू नका, पहिल्यांदा अनामिकाला शोधण्याचा प्रयत्न करा. आता अनामिकाला शोधण्याचा अद्वैत कला भरपूर प्रयत्न करतात, पण राहुलने अनामिकाला अशा जागी ठेवलेलं असतं की तिथून तिचं सापडणं अशक्य असतं. मग आता सगळेजण थकल्याच्या नंतर लोकांमध्ये चर्चा सुरू व्हायला लागते की या चांदेकरांच्या घरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मोठ्या नातवाच्या लग्नात सुद्धा असाच प्रकार घडला होता आणि आता धाकट्या नातवाच्या वेळीसुद्धा हे असंच काहीतरी घडलं. आता मात्र आबा लगेचच सोहमला आणि काजलला एकमेकाच्या समोर उभं करतात आणि मग ते काजलच्या पुढ्यात हात जोडून तिला विनंती करत म्हणत असतात पोरी, आता आमच्या घरची अब्रू तुझ्या हातात आहे. जर तू आमच्या सोहम बरोबर लगीन केलंस तर आणि तरच काहीतरी होऊ शकेल. त्याबरोबर आता कलाचे आई वडील म्हणायला लागतात अहो आबाजी, हे तुम्ही असं उपकारांची भाषा बोलू नका आणि हात वगैरे आमच्या पोरी पुढं जोडू नका. त्याबरोबर लगेचच रोहिणी म्हणायला लागते अहो मिसेस चांदेकर, तुम्ही हो म्हणून टाका या लग्नासाठी. अहो जर तुमची धाकटी मुलगी
आमच्या घरात सून म्हणून आली तर तिला कसली सुद्धा कमी पडणार नाही. आणि त्याशिवाय तुमच्या ऑलरेडी 2 मुली ह्या घरामध्ये आहेत, त्यामुळे तिला एकटं वगैरे वाटण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही आहे. तर आता इकडे सोहम हा वरून दाखवत असतो की त्याला काजलबरोबर लग्न करण्यात काहीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे वगैरे, पण खरं तर मनातून त्याला काजल आजही आवडत असते आणि त्यामुळे त्याला काजलबरोबर लग्न तर करायचं असतं. पण तो म्हणत असतो की नाही, हे लग्न वगैरे कसं शक्य आहे, अनामिका जर आली तर तिला मी काय उत्तर देऊ. त्यावर अद्वैतसुद्धा म्हणायला लागतो की हो बरोबर आहे, आणि आत्या उगाचच्या उगाच लोकांना काय सांगायचं म्हणून माझ्या भावावरती कोणत्याही पद्धतीची बळजबरी करायची आपल्याला गरज नाही आहे. सोहमला जी मुलगी आवडते त्याचं लग्न तिच्याबरोबरच होईल. माझ्या वेळेची गोष्ट वेगळी होती, त्यावेळेस सिच्युएशन हँडल करायला कोणीसुद्धा नव्हतं, पण आता सोहमच्या वेळेस तसं घडणार नाही आहे, कारण सिच्युएशन हँडल करायला मी स्वतः आहे. मी स्वतः लोकांशी काय बोलायचं ते बोलून घेईन. त्याबरोबर लगेचच आता सरोजसुद्धा म्हणत असते, बरोबर आहे तुझं अद्वैत, सोहम तू काळजी करू नकोस, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीही घडू देणार नाही इथे. आता खरं तर सरोजला सोहमपेक्षा जास्त काजल या घरात येऊ नये ही इच्छा असते, म्हणून ती सोहमला पाठबळ देत असते. तर आता आबा हे लगेचच दिनकर रावांना विचारतात की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या हातात आता सगळी मजार आहे, तुम्ही जे बोलाल तसं होईल. त्यावर बाबा म्हणतात, जर काजूची तयारी असेल तर आम्ही तरी काय बोलणार. मग आबासाहेब पुन्हा काजलकडे येतात आणि तिला विचारतात की तू माझ्या धाकट्या नातवाबरोबर म्हणजे सोहमबरोबर लगीन करायला तयार आहेस काय. आता इकडे काजलला सुद्धा सोहमबरोबर लग्न करायचं असतं, पण ती म्हणते आई बाबा जे आणि जसं म्हणतील ते आणि तसंच होईल. त्याबरोबर मात्र आता आबा पुन्हा कलाच्या आईवडिलांकडे खूप आशेने येतात. त्याबरोबर मात्र आता कलाचे आईवडील या लग्नाला होकार देतात आणि म्हणत असतात, पण तयारी तर काहीच झालेली नाही आहे. त्यावर आबा म्हणतात, त्याची काळजी तुम्ही करू नका. अहो तुम्ही फक्त मुहूर्तामध्ये लग्नासाठी कन्यादान करायला उभं राहा, तेवढंच आमच्यासाठी पुरेसं झालं. आणि मग लगेचच ते कलाला आणि रोहिणीला सांगतात की एक काम करा, जा आणि हिला तयार करून आणा. शेवटी आता चांदेकरांच्या घरची सगळ्यात धाकटी सून व्हायचं आहे, तिला शोभून दिसली पाहिजे आमची तिसरी नातसून. आता मग कला आणि रोहिणी या दोघी मिळून लगेचच घेऊन आलेल्या असतात काजूला एका रूममध्ये तयार करण्यासाठी. आता यावेळेस कला ही काजूला विचारत असते, काजू हे बघ, तुझ्या मनात दुसरं जर काही असेल तर तू सांगून टाक, गप्प राहू नकोस. त्यावर काजल म्हणते, नाही ताई, असं काहीसुद्धा नाही आहे. आणि मग लगेचच आता काजलला छान सुंदर नवरीच्या वेशात तयार केलं जातं. आता आज काजल नेहमीपेक्षा खूप जास्त सुंदर दिसत असते. कोणत्याही मुलीचं सौंदर्य हे साडीमध्ये आणि दागदागिन्यांमध्ये खुलून हे येतच असतं. त्यानंतर आता गुरुजी हे नवरी मुलीला बोलवा, नवरदेवाला बोलवा असं म्हणतात. आणि मग आता काजल आणि सोहम दोघंसुद्धा एकमेकाच्या समोर मंडपामध्ये उभे राहिलेले असतात. आता मंगलाष्टका घेतल्या जातात, अंतरपाठ धरला जातो. काजल आणि सोहम एकमेकाच्या गळ्यात हार घालतात, अक्षता टाकल्या जातात, अग्निभोवती 7 फेरे घेतले जातात. सप्तपदीच्या दरम्यान वचनं एकमेकांना दिली जातात आणि अगदी उत्तम प्रकारे सोहम आणि काजलचा लग्न सोहळा पारसुद्धा पडलेला असतो. तर दुसरीकडे आता इकडे कला विचार करते की ज्यावेळेस अनामिकाचं आणि सोहमचं लग्न ठरलं होतं त्यावेळेस मला सोहमचा चेहरा जरा कोंबल्यासारखा वाटत होता, पण आता मात्र सोहम मला प्रचंड खुश दिसतोय. नक्की या मुलाच्या मनात होतं तरी काय. तर दुसरीकडे आता सरोज ही कलाला म्हणत असते, ए मुली, एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझी तिसरी मुलगीसुद्धा चांदेकरांच्या घरात सून म्हणून येते, याचा जास्त आनंद साजरा करू नकोस, कारण तुला मी माझ्या मुलाच्या आयुष्यातून बाजूला करणारच. मग त्यासाठी अगदी मला काहीही करायला लागलं तरीसुद्धा माझी तयारी आहे. त्यावर कला म्हणत असते, सरोज मॅडम प्लीज, अहो तुमच्या पुतण्याचं लग्न आहे, घरात एवढं चांगलं वातावरण असतानासुद्धा तुम्ही हे तोडातोडीचं का बोलताय. अहो आज सोहम आणि काजलच्या लग्नाची गाठ बांधली जाते 7 जन्मासाठी आणि तुम्ही माझी आणि चांदेकरची गाठ तोडवायच्या मागे पडलाय. आजच्या दिवस तरी हे असं काहीतरी अभद्र बोलू नका. त्यावर लगेच आता सरोज म्हणायला लागते, मी काय बोलायचं आणि काय नाही हे तुझ्याकडून मला शिकण्याची गरज नाही आहे, समजलं. त्यावर मात्र आता कला ही सरोजला काहीच रिप्लाय देत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता सोहम आणि काजलचं एकमेकाबरोबर लग्न तर झालेलं आहे,
पण त्यांचा सुखी संसार होईल की सुरुवातीचे काही दिवस हे त्यांचेसुद्धा कला आणि अद्वैतसारखे अबोल नात्यामध्ये आणि असाच एकमेकाच्या विरहात जातील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते, कला अद्वैत की सोहम काजल, ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांपर्यंत तसेच मैत्रिणींबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.